शिवरायांना आग्र्यामध्ये जिथं नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं तिथेच स्मारक बनवणार. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. तर ताजमहालपेक्षा जास्त लोक स्मारक पाहण्यासाठी येतील, फडणवीसांचा दावा. मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाल्याचं सांगून धनंजय मुंडेंनी 200 कोटी रुपये उचलले. अजितदादांनी तातडीनं कारवाई करावी, अंजली दमानी यांची मागणी. तर इफ्कोमध्ये देखील घोटाळा झाल्याचा दमानी यांचा आरोप. अंजली दमानी यांच्या आरोपांचं धनंजय मुंडे यांच्याकडून खंडन. जार काढण्याची पद्धत आधी समजून घ्या, धनंजय मुंडेंचा दमानी यांवर पलटवार. दिल्लीमध्ये आज शरद पवार आणि संजय राऊत एकाच मंचावर. संसद भवन ते सेंट्रल विस्टा पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावणार. राऊतांनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर पहिल्यांदाच व्यासपीठावर येणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईतील विभाग अध्यक्ष आणि शाखाध्यक्षांची बैठक बोलावली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत चर्चा करणार. सरकार हिंदुत्ववादी आहे, हिंदू बांधवांकडे वाकड्या नजरेनं पाहिल्यास त्याचा बंदोबस्त करणार. मंत्री नितेश राणे यांचा इशारा. रामलीला मैदानावर आज दिल्ली सरकारचा शपथविधी. रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, तर उपमुख्यमंत्रीपदी प्रवेश वर्मा. बेकरीमधील भट्ट्या विजेवर रूपांतरित करणं अशक्य. विजेवर भट्टी चालवल्यास मासिक खर्च परवडणारा नाही, व्यावसायिक संघटनांचं मत. मुंबईमध्ये पावाचं उत्पादन घटण्याचा अंदाज. राज्यभरात परिचारिकांचं 1 दिवसीय कामबंद आंदोलन. मानधनवाढ, किमान वेतन कायद्याअंतर्गत विशेष भत्ता आणि महागाई भत्ता लागू करण्याची मागणी. रायगड जिल्ह्यातील पेण सुधागड तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के. तिलोरे गावामध्ये भूकंपाचे धक्के बसल्याची ग्रामस्थांची माहिती. पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडीमध्ये 825 एकरचा परिसर अतिक्रमणमुक्त. 7 दिवसांच्या धडक कारवाईनंतर मोहीम स्थगित. 4111 भंगाराची गोदामं, लघुउद्योग आणि अनधिकृत बांधकामं सपाट. ट्रम्प पुन्हा तडाखा देणार. ऑटोमोबाईल क्षेत्रावर 25% कर लावण्याचे संकेत. सेमीकंडक्टर चिप आणि औषधांच्या आयातीवर देखील आयात शुल्क आकारणार.